संगमनेर शहरासह तालुक्यातल्या काही भागात सायंकाळी अचानक वातावरण बदललं आणि 5:30च्या सुमारास गारांसह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। संगमनेर शहरात उन्हाचा कडाका वाढत असताना पारा 40 पार गेला होता। शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ढगाळ वातावरण असल्यानं पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती। अखेर सोमवारी संध्याकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावून दिलासा दिला। सावरगाव तळ परिसरात पावसामुळे एक झाड कोसळलं, परंतु कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही। 2 दिवसांपूर्वी संगमनेर शहरासह पठार भागातील काही भागात अवकाळी पाऊस झाला होता। त्यानंतर आता शहरातही पावसानं हजेरी लावली आहे। ढगांनी आच्छादलेल्या वातावरणामुळे पहाटेच्या सुमारास विजा देखील कडाडत होत्या। शेतातील कांदे झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातल्या खराडी येथे घडली होती। बाळासाहेब निवृत्ती साबळे वयवर्ष 48 असं घटनेत मयत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। पावसाचं वातावरण पाहून आपल्या शेतातील उघडे कांदे झाकण्यासाठी ते शेतात गेले होते। कांदे झाकत असताना विजेचा कडकडाट सुरू झाला आणि त्यातच एक वीज खाली कोसळून त्यांच्या अंगावर पडली। यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय। वाघापूर खराडी कामगार तलाठी रत्नप्रभा गागरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय। दरम्यान सायंकाळी गारांचा पाऊसही झाला। पांढऱ्या शुभ्र गारांचे आच्छादनच काही काळ जमीन आणि रस्त्यावर बघायला मिळाले। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी देखील साचलं होतं। महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून गेल्या 3 दिवसांपासून संगमनेर अकोले तालुक्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे काही ठिकाणी चांगला गारवा अनुभवायला मिळतोय, तरी काही शेतकऱ्यांचं मात्र अवेळी झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।